सन्माननीय शरदजी भोईर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात यावा। जाऊया पुन्हा एकदा व्यासपीठाकडे, जिथे भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय अरविंदजी भोईर साहेब यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून मी श्यामदादा चौधरी यांना विनंती करेन की या 40+ संघाचे विद्यमान अध्यक्ष अरविंदजी भोईर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात यावा। मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि या उपतालुका प्रमुख चषकाची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शुभ सन्मान करायचे। यानंतर सरवली गावचे ग्रामस्थ प्रतिष्ठित प्रवीणजी मलबारी साहेब यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय। अरविंद चौधरी यांच्या शुभ हस्ते प्रवीणजी मलबारी यांचा शुभ सन्मान केला जातोय। गेम ऑन, एकीकडे सामना देखील सुरू ठेवायचा आहे आणि तिथे माझे सहकारी समालोचक जयवंत पाटील, यानंतर सरवली गावचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि सरवली गावचे माजी सरपंच सन्माननीय तुळशीराम मामा पाटील आमचे मामा यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय। श्यामदादा चौधरी यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेला सातत्यपूर्ण 8 वर्ष ते हजेरी लावतायत आणि या स्पर्धेची शोभा वाढवतात तुळशीराम मामा पाटील। दरम्यान शुभ आगमन झालेला आहे। माजी अध्यक्ष भिवंडी 40+ क्रिकेट असोसिएशन बर्फानी बाबाचे मालक पद्माकर चौधरी साहेबांना विनंती करते, साहेब बाबा मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचे, आपलं हार्दिक स्वागत आहे। तर या ठिकाणी श्यामदादा चौधरी यांचा मित्र बरोबर अर्थात सन्माननीय सुजित तात्या पाटील आणि त्यांचे सहकारी आपल्यातून काही व्यस्त कामामुळे इथून रजा घेताना धन्यवाद, आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत, त्याबद्दल आयोजकांच्या वतीने आपला पुनश्च एकदा आभार। ओव्हर टू कॉम्बॉक्स। थँक्यू सो मच। दरम्यान या स्पर्धेतून रजा घेताना सुजित तात्या पाटील साहेब आपण इथे आलात, आमचा आनंद आपण द्विगुणित केला, त्याबद्दल तुमचं मी शतशः आभार व्यक्त करतोय। अंतिम फेरीचा महामुकाबला प्रेक्षकांना बघायला मिळतोय। जय बजरंग कारिवली वर्सेस सोनादेवी टेमगर अशी ही टक्कर, अशी फाईट। नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाहतोय सोनादेवी टेमगर या संघाला आतापर्यंत धावपलकर जोडलेले आहेत 6। भारत मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक हाताळतोय, राईट आर्म ओव्हर द विकेट सरवली गावाच्या टोकाकडून। आज की शाम किसके नाम, हे तो आने वाला वक्त ही बताएगा। चांगला फटका, गॅप मधून चेंडूला तटवलेला आहे, लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय, 4 धावांसाठी चौकार।
हाच तो कालूराम भोईर आहे ज्याने या स्पर्धेमधील पहिलं वहिलं अर्धशतक ठोकण्याचा विक्रम केलेला आहे. फास्टेस्ट 50 आपण बघितलं. 18 चेंडूंमध्ये त्याने 51 धावा कुठून काढल्या होत्या. जबरदस्त खेळ त्याने सादर केला. या स्पर्धेमध्ये अक्षरशः धावांचा पाऊस पडला. त्याने निश्चित आपण बघितला ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे संपूर्ण दृश्य तुम्ही पाहू शकता. पाहतोय रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्याही प्रकारचं कनेक्शन झालेलं नाही. निर्धाव चेंडू जातोय. स्वतः गोलंदाज झेपावला होता चेंडूवर. धावपलकावर स्थिर आहेत 10. दोन लढवय्ये संघ मैदानाच्या आतमध्ये. खूप दर्जेदार खेळ केलेला आतापर्यंत या स्पर्धेमध्ये दोन्ही संघांनी. पुन्हा एकदा भारत पाटील सरवली गावाच्या टोकाकडून बॉलिंग करण्यासाठी तयार. चेंडूला खरं तर ऑफ साइडला खेळायचं होतं पण चेंडू येतो ऑन साइडला. पुन्हा बुलढाणा शॉट आपण बघितला. शॉर्ट लेगला चेंडू गेला आणि त्यावर एक धाव पूर्ण करते. अशा प्रकारे धावसंख्या वाढते. धावपलकावर 11. दरम्यान शुभागमन झालेलं आहे. दत्तात्रय साहेब मी आपलं खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. उपाध्यक्ष भिवंडी 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडी आपलं खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत आहे. उपतालुका प्रमुख चषक 2024 मध्ये आपणास मी विनंती करतोय आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. तर अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा आहेत. धावपलकावर बिनबाद 11. एक चांगली फ्लाइंग स्टार्ट आहे ती सोनादेवी टेमगर या संघाची. दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज होणार आहे संजय. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. थोडासा अचंबित करणारा निर्णय निश्चितच कारिवली संघाचा आपण पाहतोय. अंतिम फेरीचा सामना मेगा ऑफ फायनल मॅच. चला वेळेसंदर्भात सहकार्य करा. कुठल्याही प्रकारचा वेळ विलंब लावू नका अन्यथा आपल्याला बॅड लाईटचा व्यत्यय येऊ शकतो. या अनुषंगाने तुम्ही खेळ कंटिन्यू सुरू ठेवा. संजय पाटील दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर. चेंडू मात्र डबल माइंडेड झाला होता फटका खेळण्यासाठी. ऑन साइडला चेंडू जातोय. शॉर्ट लेगला चेंडू गेला होता आणि त्यावर फक्त आणि फक्त एकच धाव पूर्ण करतोय बॅटर कालूराम भोईर. धावसंख्या वाढते. धावपलकावर 12. खूप दमदार खेळ राहिला या दोन्ही संघांचा. आणि सरवली गावाचा हा ताज झलालता चषक कोण घेऊन जाणार, कोणत्या गावामध्ये गुलाल उधळणार, कोण सेलिब्रेशन करणार याचं उत्तर आपल्याला थोड्याच वेळात मिळेल. वन्स अगेन राईट आर्म लेफ्ट आर्म राऊंड दी विकेट. चेंडू मात्र शॉर्ट फाईन लेगला. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. चूक होणार नाही. पहिला बॅटर बाद होतोय सोनादेवी टेमगर संघाचा. न्यू बॅटर नंबर 3 मिस्टर दिनेश. धावपलकावर आहेत 12. पहिली सफलता संजयने मिळून दिली आपल्या संघासाठी. 12 या धावसंख्येवर निश्चितच अर्ली ब्रेक थ्रू आपल्या संघाला मिळून देताना आपण बघितलं संजयला. तसे तो विकेट टेकर गोलंदाज आहे आणि विकेट टू विकेट गोलंदाजी करण्यासाठी माहीर असलेला गोलंदाज स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय डॉट. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. कुठल्याही प्रकारचं स्वतंत्र फ्रीडम दिलं जात नाही. मोठा फटका खेळण्यासाठी पूर्णपणे बांधून ठेवलेल्या खेळपट्टीवर फलंदाजांना. ॲक्युरेट बॉलिंग करताना संजय पाटील. वेगवान चेंडू क्विकर 1 बघायला मिळाला. अजून एक फाईन डिलिव्हरी बघायला मिळते संजय द्वारा. बघा मिश्रण आहे गोलंदाजीमध्ये. कधी फास्टर 1 कधी स्लोअर 1. विविधता आहे गोलंदाजीमध्ये. व्हरायटी आहे. जबरदस्त गोलंदाजी.
वेग त्याच्याकडे खूप आहे, वेगावर अगदी सवार झालेला आहे संजय. चेंडू बॅटच्या टोवर लागून बिहाइंड द विकेट जातोय, पण बघा काय फिल्डिंग बघायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि रनिंग देखील लाजवाब. असं वाटत नाही की हे 40+ क्रिकेट सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आणि अशा प्रकारे धावसंख्या आता झपाट्याने पुढे जाताना धावपलकर 14 धावा. 14 लॉस ऑफ 1 विकेट. संजय पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय, खूप भेदक गोलंदाजी करतोय. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकामधील खोदून काढलेला आहे चेंडूला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, कुठल्याही प्रकारची धाव नाही. आणि अशा प्रकारे 2 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावपलकावर फक्त आणि फक्त 14. खूप जबरदस्त गोलंदाजी, इफेक्टिव्ह आणि असरदार गोलंदाजी केली दुसऱ्या षटकामध्ये. 3 धावा देत 1 गडी बाद केला, तर 11 धावा खर्च केल्या होत्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाज भारत पाटील याने. असं वाटलं होतं की निश्चितच एक विशाल लक्ष्याकडे वाटचाल असेल सोनादेवी टेमघर संघाचे, पण त्यानंतर सी फॉर कंट्रोल गोलंदाजीमध्ये बघायला मिळालं संजय पाटील द्वारा. तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर संदीप पाटील, ज्याने खूप भन्नाट कामगिरी केलेली आपल्या संघासाठी. हा अत्यंत महत्त्वाचा सामना दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून. हा अंतिम फेरीचा सामना. उशिराने जे प्रेक्षक इथे उपस्थित झाले असतील त्यांच्या माहितीकरिता, उशिराने आपला मोबाईल ऑन केलेला असेल, टीव्ही ऑन केलेला असेल त्यांच्या माहितीकरिता, कारिवली वर्सेस टेमघर असा अंतिम फेरीचा सामना. फक्त आणि फक्त तिथे एकच धाव पूर्ण केली जात आहे, एकापेक्षा काही अधिक नाही. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाताना धावपलकावर 15 धावा. 1 मिनिट सामना थांबवायचा आहे. काही मान्यवर या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी येत आहेत आणि त्यांचं आम्ही खूप खूप हार्दिक स्वागत करीत आहोत. वेलकम 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 वेलकम, सुस्वागतम 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 सुस्वागतम. महेश पाटील साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. साहेब मी आपलं खूप खूप हार्दिक स्वागत करतोय सरवली नगरीमध्ये. उप तालुका प्रमुख चषक 2024च्या माध्यमातून या स्पर्धेचे शिलेदार प्रणेते श्यामदादा चौधरी यांच्या वतीने, तसेच जय हनुमान सरवली 40+ संघाच्या वतीने आपलं मनस्वी हार्दिक स्वागत. वेलकम. पुन्हा एकदा सामन्याकडे आपण वळणार आहोत. संदीप पाटील सज्ज होते, षटक क्रमांक 3 प्रगती पथावर. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, अतिशय चांगला चेंडू, स्विंग अँड मिस, ब्युटिफुल बॉल. चेंडू जाते डॉट. धावसंख्या स्थिर धावपलकावर 15 धावा. आता मात्र जबरदस्त कामगिरी बघायला मिळते कारिवली संघाची. चेंडूला कट केलेला स्क्वेअर ऑफ द विकेट, पण क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट थर्डमॅनला फक्त एकच धाव मिळेल, एकापेक्षा काही नाही. आणि सिंगलने आता धावसंख्या पुढे जाताना संथ गतीने, कासव छाप गतीने 16 धावा. एक धावेसाठी खूप संघर्ष करावा लागतोय. पुन्हा एकदा तयार. बॉलिंग मार्कवर संदीप पाटील, मीडियम पेसर बॉलर. हे संपूर्ण व्यासपीठ ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. खूप सुंदर विहंगम असं दृश्य. चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क झाला नाही. सातत्याने रिव्हर्सचे फटके खेळताना पाहतोय, स्विच हिटचे फटके खेळताना कालुराम, पण चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्याही प्रकारचा संगम होत नाही. चेंडू जाते निर्धाव. जबरदस्त गोलंदाजी संदीप पाटील द्वारा. पुन्हा एकदा तयार होते बॉलिंग मार्कवर. शॉर्ट ऑन पुल करायचं होतं, पण प्रॉपर बॅटवर चेंडू घेता आला नव्हता. चेंडू जाते शॉर्ट मिड विकेटला. क्षेत्ररक्षक झपाटलेला आहे चेंडूवर आणि फक्त मिळेल एक सिंगल ती कालुरामला. धावसंख्या सिंगलने आता पुढे सरकताना 17 धावा. खूप सुंदर गोलंदाजी संदीप पाटील द्वारा. खूप इम्प्रेसिव्ह कामगिरी त्याची. प्रभावशाली काम करताना आपल्या संघासाठी या महत्त्वाच्या सामन्यामध्ये अतुलनीय आणि अविश्वसनीय आतापर्यंत दोन्ही संघांनी काम
कामगिरी केलेली आहे. बॅटच्या टोवर लागलेला आहे. शॉर्ट थर्डमॅनला चांगला झेल. अजून एक बॅटर OUT. अशा प्रकारे 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावपलकर फक्त 17. आणि काय गोलंदाजी केली संदीप याने अंतिम षटकामध्ये. फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. कंजूसी गोलंदाजी, कंट्रोल बॉलिंग, जबरदस्त नियंत्रण गोलंदाजीमध्ये. एक गडी देखील बाद केला. न्यू बॅटर मिस्टर पद्माकर चौधरी नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. धावा 17 धावपलकर. अंतिम षटकासाठी कुंदन. समोर जाईल कालूराम ज्याने या स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक ठोकलेलं आहे. चेंडूला अलॉंग दी कार्पेट खेळून काढलेला आहे. चेंडू येते लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. मिस्टेक झाली. एका धावेचं रूपांतरण 2 मध्ये. 2 धावा पूर्ण करताना कालूराम. धावसंख्या वाढते धावपलकर 19. अंतिम षटक आहे. 15 धावांवर खेळतोय कालूराम महत्वाच्या सामन्यामध्ये. अजून 5 चेंडू शिल्लक आहेत. हॅलो जयवंत सर, पुन्हा जाऊया व्यासपीठाकडे जिथे श्यामदादा चौधरी यांचे मेहुणे आणि निंबली गावचे प्रतिथयश व्यक्तिमत्व सन्माननीय जगन्नाथजी केने यांचा या ठिकाणी शुभसन्मान केला जातोय. या स्पर्धेच्या माध्यमातून रणजित पाटील याला विनंती करेन अरविंदजी चौधरी यांच्या शुभ हस्ते श्यामदादा चौधरी यांचे मेहुणे आणि निंबोली गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व जगन्नाथजी केणे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. यानंतर अनिलजी केने सन्माननीय अतिथी निंबवली गावचे यांनी देखील पुढे यायचंय. सन्माननीय अनिलजी केने श्यामदादा चौधरी यांचे मेहुणे उमेश चौधरी सन्माननीय उमेश चौधरी आणि प्रशांतजी पाटील यांनी देखील पुढे यायचंय. व्यापारी संघटनेचे एक झुंजार नेतृत्व उमेशजी चौधरी आणि प्रशांतजी पाटील यांनी देखील पुढे यायचंय ना आपला शुभ सन्मान या ठिकाणी स्वीकारायचंय. उमेशजी चौधरी पुढे जायचे. या ठिकाणी आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान केला जातोय. प्रशांतजी पाटील प्रशांतजी चौधरी यांनी देखील पुढे जायचे. यानंतर हरेशजी माली यांनी देखील पुढे यायचे. नंतर बक्षीस वितरणाच्या वेळेला फार वेळ लागू नये या संदर्भात ज्या सन्माननीय पाहुण्यांची मी नावं घेतोय त्यांनी पुढे येऊन आपला शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. विशालजी चौधरी यांनी देखील पुढे यायचे. अरविंदजी चौधरी यांच्या शुभ हस्ते या सन्माननीय ग्रामस्थ मंडळींचा इथे शुभ सन्मान केला जातोय स्पर्धेच्या माध्यमातून. संतोषजी पाटील यांनी देखील पुढे यायचे. माजी सरपंच ग्रामपंचायत सरवली संतोषजी पाटील, माजी सरपंच सरवली. चार षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावपलकर 20 आणि 21 धावांचे माफक लक्ष्य आहे अंतिम सामना जिंकण्यासाठी. जय बजरंग कारिवली या संघाला.
थँक्यू. श्रीरामजी चौधरी यांनी देखील पुढे यायचे. श्रीराम चौधरी, हरेशजी माळी, श्रीरामजी चौधरी यांनी देखील पुढे यायचं आणि आपला सुभशान सन्मान या ठिकाणी स्वीकारायचे. चला. प्रवीणजी चौधरी देखील पुढे यायचे. शिवसेनेचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते प्रवीणजी चौधरी यांचा देखील या ठिकाणी शुभसन्मान केला जातोय. सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य प्रथमेशजी ठाकरे यांचा देखील या ठिकाणी शुभसन्मान केला जातोय. त्यांनी देखील पुढे येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. प्रथमेशजी ठाकरे. आणि एक पहा, काही अनवधनाने या स्पर्धेत कोणाकडे दुर्लक्ष चुकून झाल्यास त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली जाईल आणि करत आहोत. कारण या स्पर्धेसाठी ग्रामस्थ मंडळी, संपूर्ण ग्रामस्थ मंडळींनी खूप सारा हातभार लावलेला आहे. त्यामुळे कोणाचं मानपण. यानंतर सन्माननीय दत्ताजी तरे यांनी देखील पुढे येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. दत्ताजी तरे साहेब. या ठिकाणी आपण व्यासपीठावर एक भव्य दिव्य असा सन्मान करण्यासाठी सज्ज आहोत. सरवली गावची आणबान शान. अर्थात या ठिकाणी एक नॅशनल खेळाडू अंडर 70 मध्ये महाराष्ट्र गोल्ड मेडल कुस्ती स्पर्धेत मिळवलाय, तो उपलब्ध नाही आहे. मात्र त्याची बहीण कुमारी साध्वी प्रल्हाद चौधरी हिने अंडर 19 गोल्ड मेडल महाराष्ट्र नॅशनल वेटलिफ्टिंगमध्ये गोल्ड मेडल मिळवलेला आहे. तिचा शुभ सन्मान, भव्य दिव्य सन्मान मी सन्माननीय समाज कल्याण न्यासचे अध्यक्ष सोनिया पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आणि उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीने या कुमारी साध्वी प्रल्हाद चौधरी गोल्ड मेडलिस्ट महाराष्ट्र नॅशनल आणि तिची शालेय स्पर्धेतून नेपाळ येथे निवड झालेली आहे. पुढील तिच्या या कार्यकिर्दीसाठी आपण शुभेच्छा देऊया. त्याहून अधिक स्वराज प्रल्हाद चौधरी यांनी देखील नॅशनल अंडर 70 मध्ये महाराष्ट्रात गोल्ड मेडल कुस्ती स्पर्धेत मिळवलेला आहे. मात्र तो अनुपस्थित आहे. या मुलीचं वेटलिफ्टिंगमध्ये जे कौशल्य पाहून तिचं कौतुक करतायत समाज कल्याण न्यास अध्यक्ष सोनिया पाटील यांच्या शुभ हस्ते आणि उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीने या मुलीचं येथे भव्य दिव्य असा सोहळा संपन्न होत आहे. अभिनंदन साध्वी. यानंतर अंडर 40 महाराष्ट्र सिल्वर कुस्ती स्पर्धेत सिल्वर मेडल मिळवलेलं आहे. त्याच घरातली पुत्र ओम श्रीराम चौधरी याचा देखील आपण या ठिकाणी सत्कार करत आहोत. याने देखील शालास्तरीय अंडर 40 मध्ये महाराष्ट्रात सिल्वर मेडल मिळवलेलं आहे कुस्ती स्पर्धेत. एकाच घरात 3 मेडलिस्ट स्वराज प्रल्हाद चौधरी, साध्वी प्रल्हाद चौधरी आणि ओम श्रीराम चौधरी हे सगळं श्रेय मेहनत पाहून या तिन्ही खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी आपण आयोजकांच्या वतीने म्हणा
शुभेच्छा देऊया. अभिनंदन ओम. तर एकीकडे खेळ सुरू ठेवायला हरकत नाही. ओव्हर टू कॉम बॉक्स. थँक्यू सो मच CS पाटील सर. पहिला चेंडू रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूचा त्या डॉट अप्रतिम चेंडू टाकला होता. अंतिम फेरीचा हा महामुकाबला पाहतोय. सोनादेवी टेमगर वर्सेस जय बजरंग कारिवली. 21 धावांचे हे माफक लक्ष आहे. मानाचा करंडक पटकावण्यासाठी, चॅम्पियन पदाला गवसणी घालण्यासाठी. हु विल बी दी चॅम्पियन? कोण सरवली गावाचा ताज इथून घेऊन जाणार? गोवेगावचे प्रसिद्ध व्यक्तिमत्व दिलीपजी पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेले. त्यांचं देखील या स्पर्धेला आम्ही सरचे स्वागत करीत आहोत. वेगवान चेंडू होता, भन्नाट चेंडू. तर यानंतर पुढील स्वागत समारंभ करण्यासाठी मी पाचारण करतोय माझे बंडू पाटील सर, जे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित आहेत असे बंडू पाटील सर. धन्यवाद सर्वांचं. या ठिकाणी व्यासपीठावरती असलेल्या सर्व मान्यवरांचं आदरणीय श्यामशेठ चौधरी यांच्या वतीने सगळ्यांचं सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच ठिकाणी आता उपस्थित झालेले आमचे आदरणीय गोळेगावचे माजी सरपंच आदरणीय दिलीपजी म्हात्रे साहेब उपस्थित झालेले. त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. आमच्या या प्रेमाच्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. आदरणीय श्यामशेठ चौधरी यांनी त्यांचा सन्मान करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. लगेचच या ठिकाणी उपस्थित व्हायचे दिलीपजी म्हात्रे साहेब या. तसेच या व्यासपीठावरती मान्यवर उपस्थित आहेत. आमच्या गावचे माजी शाखा प्रमुख अमृतजी नामदेव चौधरी साहेब उपस्थित आहेत. आपण सुद्धा व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. आपलं सुद्धा या ठिकाणी आदरणीय श्यामशेठ चौधरी आणि जय हनुमान 40+ वतीने या ठिकाणी शुभ सन्मान होत आहे. आमच्या या शुभ सन्मानाचा आपण स्वीकार करावा. अमृत नामदेव चौधरी घ्या. अरविंद घे. अरविंद चौधरी यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हे समोरच आहेत त्यांच्या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. तसेच या ठिकाणी आदरणीय श्यामशेठ चौधरी यांचे मोठे बंधू आणि आमच्या सर्वांच्या सप्ताहामध्ये असणारे अतिशय उत्कृष्ट असे स्वयंपाकी आणि मार्गदर्शक आमचे आदरणीय भगवानजी चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांना सुद्धा मी या ठिकाणी व्यासपीठासमोर आमंत्रित करतो आणि आमच्या या शुभ सन्मानाचा आपण स्वीकार करावा अशी मी विनंती. लगेच पुढचा सन्मान करायचे आदरणीय भगवानजी चौधरी साहेब घ्या. असू दे या. उपस्थित मान्यवरांचा या ठिकाणी सर्वांचा सन्मान झालेला आहे. तरी सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावरती सर्व मान्यवरांचा या ठिकाणी शब्दसुमनांनी मी स्वागत करतोय. धन्यवाद बंडू पाटील सर. तर अशा प्रकारे अजून एक गडी गारद होतोय. जबरदस्त कामगिरी बघायला मिळते सोनादेवी टेमगर या संघाची. 21 धावांचं माफक लक्ष असताना आतापर्यंत काय गोलंदाजी करतो उमेश. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत त्याने 2 गडी बाद केले आणि फक्त 1 धाव खर्च केलेली आहे. इकॉनॉमिकल तो गोलंदाजी करतोय. हम भी किसी से कम नाही हे सांगताना मैदानाच्या आतमध्ये जशास तसं उत्तर दिलं जात आहे. टीट फॉर टॅट, ठोसास ठोसा. जितू फुलोरे याने सोनादेवी टेमगर संघाला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. पण उमेशची प्रशंसा करावी लागेल. 21 धावांचं माफक लक्ष असताना जी फाईट तो देतोय, जी गोलंदाजी करतोय, जो त्याने आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये धाडस साहस दाखवलेला आहे, जिगरबाज खेळ तो करतोय. मुसीबत में खडा वही सबसे बडा. आणि आता मुश्किल कंडिशन मध्ये खूप सुंदर आणि भेदक गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. चेंडूला ऑन दी अप केलेला आहे. धावबाची संधी निर्माण झाली होती तिथे. 1 सोरटी धाव पूर्ण केलेली आहे.
चिकी सिंगल आणि अशा प्रकारे एक यशस्वी षटकाची सांगता झालेली आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा आहेत धावपलकावर फक्त 2 आणि गडी बाद झालेत 2. काय गोलंदाजी केली, अप्रतिम, एक्सलंट अँड ब्रिलियंट बॉलिंग बघायला मिळाली धन्यवाद द्वारा. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. या ठिकाणी या स्पर्धेसाठी ज्यांची खरोखरच मेहनत आणि ज्यांचं सहकार्य लाभलेलं असतं असं आमच्या गावचे एक तरुण तडफदार उद्योगपती जयनाथ पांडुरंग चौधरी यांचं सुद्धा या ठिकाणी आमचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. आदरणीय शामशेठ चौधरी आणि गुरुनाथ चौधरी यांच्या शुभ हस्ते त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जात आहे. अतिशय सुंदर त्यांचं कार्य आहे. प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये जयनाथ चौधरी यांचा हिरिरीने भाग असतो. धन्यवाद. थँक्यू. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. तर अशा प्रकारे पहिल्या षटकाची सांगता झालेली आहे आणि काय सुंदर गोलंदाजी केली. दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज होईल गोलंदाज संजय. स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल गुरु हो जा शुरू. चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही. तेच तर्रा चेंडू, एक्सप्रेस डिलिव्हरी, पण पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. उजवी एसटीच्या खूपच बाहेर वळण घेणारा हा चेंडू होता. पंचांनी बारकाईनं पाहणी केली आणि आमच्यापर्यंत हा निर्णय पोहोचवला. अवांतर धाव पलकावर जोडली जाईल. सिंगलच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जाताना 3 या अंकावर जाऊन पोहोचलेली आहे. षटक क्रमांक 2 मार्गस्थ पुन्हा एकदा संजय. मिस टाइम फटका, क्षेत्ररक्षक झेपवते. दिनेश झेल तिसऱ्या प्रयत्नामध्ये टिपलेला आहे आणि अजून एक झटका जय बजरंग कारिवली टीमला. विकेट डाऊन. धन्यवाद डीजे. आपली भारतीय संस्कृती म्हटली की अतिथी देवो भव. या ठिकाणी सगळ्यांचे आवडते आणि सर्वांचे लाडके नेते आदरणीय धर्मसेवक आदरणीय आमचे सोन्याजी काशीनाथ पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या येण्याने आणि त्यांच्या आगमनाने आमच्या संपूर्ण सरवली गावचं या ठिकाणी शोभा वाढलेली आहे. धन्यवाद साहेब, आपण आलात या ठिकाणी. आपलं या ठिकाणी शामशेठ चौधरी यांच्या वतीने आणि 40+ सरवली यांच्या वतीने आपल्या या ठिकाणी शुभ सन्मान केलं जात आहे. सर्व मान्यवरांच्या उपस्थित आदरणीय साहेबांचं या ठिकाणी शुभ सन्मान होत आहे. आदरणीय सोन्या पाटील साहेब धर्मसेवक, सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी साहेबांचं स्वागत करायचं. मायेची शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन साहेबांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. आपण आलात साहेब, आपल्या येण्यानं या ठिकाणी आम्हाला द्विगुणित आनंद झालेला आहे. तसेच या ठिकाणी संपूर्ण कल्याण डोंबिवली परिसरामध्ये त्यांचं आदराने नाव घेतलं जातं असे आमचे महेशभाई पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या येण्याने सुद्धा या ठिकाणी या व्यासपीठाची शोभा वाढली. त्यांचं सुद्धा या ठिकाणी शाल आणि पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत होत आहे. दादा, आपण आलात या ठिकाणी. आमचं परम भाग्य आहे की आपण या ठिकाणी उपस्थित झालात आणि आमच्या या व्यासपीठाची आपण शोभा वाढवलेली आहे. तसेच या ठिकाणी उपस्थित असणारे आदरणीय शामशेठ यांचे लाडके जावई राहुल म्हात्रे साहेब उद्योगपती डोंबिवली या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी शामशेठ चौधरी यांच्या वतीने सन्मान केला जात आहे. मायेची शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. आपल्या येण्याने या ठिकाणी खरोखरच आमच्या सरवली गावामध्ये एक आनंदाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. कारण भव्य दिव्य अशी क्रिकेट स्पर्धा जय हनुमान क्रिकेट संघ सरवली 40+च्या वतीने या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि त्या आयोजनाने संपूर्ण या महाराष्ट्रभर भारतभर ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून दाखवली, इंटरनेटच्या माध्यमातून दाखवली जात आहे. धन्यवाद राहुल म्हात्रे साहेब. तसेच या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे दुसरे पाहुणे म्हणजेच आदरणीय प्रदीप पवार साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी शामशेठ चौधरी यांच्या वतीने शुभ सन्मान केला जात आहे. जा घेऊन लगेच.
या ठिकाणी दुसरे पाहुणे आमचे प्रदीपजी पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं हे सुद्धा या ठिकाणी शुभ सन्मान केलं जात आहे. आपल्या सर्व पाहुण्यांच्या येण्याने आमच्या या व्यासपीठाची शोभा वाढवलेली आहे. तसेच आपण या ठिकाणी उपस्थित झालात आमच्या सरवली गावाच्या मानाच्या तुऱ्यामध्ये आणखी एक तुरा म्हणजे तुमचं पाहुण्यांचं सर्वांचं आगमन आणि त्याचबरोबर आपलं शुभ सन्मान हे आमचं कर्तव्य आणि त्या शुभ सन्मान आपले आदरणीय शामशेठ चौधरी उपतालुका प्रमुख यांच्या शुभ हस्ते केलं जात आहे. या ठिकाणी आणखीन एक पाहुणे उपस्थित आहेत आदरणीय परिमलजी साहेब आपण या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं सुद्धा या ठिकाणी सन्मान केलं जात आहे. आदरणीय परिमलजी साहेब घ्या ना पटकन. 2 षटकांच्या अखेरीस धावा आहेत धावपलक 9 आणि उर्वरित जे शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत 2 षटक आणि धावांची आवश्यकता आहे. आदरणीय परिमलजी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं सुद्धा या ठिकाणी जयनमान क्रिकेट संघ सरवली 40+ आणि आदरणीय शामशेठ चौधरी उपतालुका प्रमुख यांच्या वतीने आपलं शुभ सन्मान होत आहे. तसेच राहू दे काय हरकत नाही. हॅलो या व्यासपीठाची शोभा वाढवण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित राहिले आणि ते मान्यवर आपल्यामध्ये रजा घेत आहे. आदरणीय सोनेजी काशीनाथ पाटील साहेब, आदरणीय या ठिकाणी आमचे महेशभाई पाटील साहेब, राकेश म्हात्रे साहेब असे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. ते आज आपल्यातनं आता रजा घेते. धन्यवाद साहेब आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आमच्या या कार्यक्रमाची आणि आमच्या या सरवली गावची शान आपण आपल्या येण्याने वाढवली त्याबद्दल आपल्या या ठिकाणी शतशः आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसेच या ठिकाणी आत्ताच सामना थांबवायचा आहे. अकरा चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे 12. सामना अतिशय चित्तथरारक अवस्थेमध्ये आहे. अंतिम फेरीचा हा सामना. 11 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. अंतिम विजेता कोण? अजिंक्यपदाला कोण गवसणी घालणार? हा झळाळता चषक कोणत्या गावामध्ये जाईल? कालुराम तयार. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव पलकावर जोडली जाईल. ह्या सिंगलच्या मदतीने धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पदार्पण करताना 10. अजून 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 धावा ह्या बनवाव्या लागतील.
धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित असलेले एक मान्यवर, अतिशय शांत आणि प्रेमळ स्वभावाचं व्यक्तिमत्व आणि पिंपळगर गावचे उद्योगपती आदरणीय राकेशजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा या ठिकाणी अतिशय हसरा चेहरा आणि प्रेमळ स्वभावाचे असे राकेश भोईर साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जात आहे. शामशेठ चौधरी यांच्या वतीने त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जात आहे. तसेच या ठिकाणी आमचे सहकारी आणि शिक्षक सेना ठाणे जिल्हा प्रमुख आदरणीय कुलदीप दत्तात्रय पाटील सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी शुभ सन्मान केला जात आहे. घे ना कुलदीपचं केलं घे. तसेच लगेचच त्यांच्या सोबत असलेले गोविंदनगरचे शाखा प्रमुख दिनेश दयानंद चौधरी साहेब आपण सुद्धा लगेचच यायचं आहे. कुलदीप दत्तात्रय पाटील सर यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जात आहे. जयमान क्रिकेट संघ 40+ सरवली आणि उपतालुका प्रमुख शामशेठ चौधरी यांच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. घे ना पटकन घे 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 ना कुठलं तरी. कुलदीप सर या समोर. हा लगेचच गोविंदनगरचे शाखा प्रमुख दिनेश चौधरी आपण सुद्धा यायचे. हे घे. या ठिकाणी आत्ताच उपस्थित झालेले एक लाडके नेतृत्व आणि अतिशय डॅशिंग नेतृत्व वीरेंद्र दयानंद चोरगे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या इकडे या. लगेच पुढचा सन्मान केला जात आहे. दिनेश दयानंद चौधरी गोविंदनगरचे शाखा प्रमुख यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होत आहे. घे ना. तसेच आदरणीय दयानंदजी चोरगे साहेब यांचे छोटे चिरंजीव विराज चोरगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. व्यासपीठाची शोभा वाढवण्यासाठी उपस्थित झालेले या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस आदरणीय वीरेंद्रजी दयानंद चोरगे साहेब उपस्थित आहेत. आणि आमच्या या व्यासपीठाची आपण शोभा वाढेल त्याबद्दल आपलं या ठिकाणी शुभ सन्मान होत आहे. सर्व मान्यवरांच्या उपस्थित या ठिकाणी वीरेंद्र दयानंद चोरगे साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जात आहे. मायेची शाल आणि सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान होत आहे. आपण आलात, आपल्या या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवली. धन्यवाद. त्याचबरोबर आमचे आदरणीय दयानंददादा चोरगे साहेब यांचे छोटे चिरंजीव विराज चोरगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा या ठिकाणी शुभ सन्मान केला जात आहे. इथे आदरणीय शामशेठ चौधरी यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान होत आहे. विराज चोरगे साहेब. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. 7 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. जबरदस्त क्लोज मॅच ही बघायला मिळते प्रेक्षकांना. सामना अजून संपलेला नाही, रिझल्ट अजून आलेला नाही. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सर्वांचे लाडके आदरणीय शिक्षण महर्षी आदरणीय करसनजी ठाकरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी सुस्वागतम सुस्वागतम. वेलकम दादा. आपल्या येण्याने या ठिकाणी या कार्यक्रमाची शोभा आणखीनच वाढलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित झालेले आमच्या सरवली गावचे माजी सरपंच रमेशजी भोईर साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचं सुद्धा या ठिकाणी सन्मान शुभ सन्मान या ठिकाणी होत आहे. शुभ आगमन होत आहे. त्याचबरोबर आमचे या ठिकाणी अतिशय लाडके व्यक्तिमत्व आणि या परिसरामध्ये प्रसिद्ध
असलेले नावलौकिक असलेले वकील साहेब सुजितजी भोईर साहेब, आपल्या सर्वांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. आपल्या व्यासपीठावरती सर्वांचं शुभ आगमन होत आहे. सुस्वागतम, स्वागतम, वेलकम. दादा या. सर्व मान्यवरांना विनंती की आपण लगेचच व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आदरणीय करसनदादा ठाकरे साहेब, सुजितजी भोईर साहेब, रमेशजी भोईर साहेब यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. 7 धावांची आवश्यकता. अतिशय रोमांचकारी सामना, अंतिम फेरीचा सामना बघायला मिळतोय. मेगा फायनल मॅच जय बजरंग कारिवली आणि श्री सोनादेवी टेमगर. सामना जबरदस्त रोमांचक स्थितीमध्ये आहे. डोळ्यांची पारणं पेडणारा सामना, लक्ष वेधून घेणारा सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. अंतिम षटक. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. या ठिकाणी लगेचच शुभ सन्मान केलं जात आहे. प्रत्येक व्यक्तीच्या सुखदुःखामध्ये आणि प्रत्येक समाज कार्यामध्ये, प्रत्येकाच्या कार्यामध्ये सहभाग असणारा असं एक व्यक्तिमत्व, अतिशय प्रेमळ हसरं व्यक्तिमत्व, प्रत्येकावरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व म्हणजेच आमचे करसन दादा. आणि म्हणून या ठिकाणी त्यांचा शुभ सन्मान होत आहे. आदरणीय श्यामशेठ चौधरी यांच्या शुभ हस्ते आणि त्याचबरोबर जयमान क्रिकेट संघ सरवली 40+ यांच्या वतीने आदरणीय करसनशेठ ठाकरे यांचं शिक्षण महर्षी यांचा शुभ सन्मान केला जात आहे. दादा, आमच्या या प्रेमरूपी सन्मानाचा आपण स्वीकार करावा अशी आपणास विनंती. आदरणीय करसनदादा ठाकरे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून दादांसाठी या ठिकाणी शुभ सन्मान त्यांचा होत आहे. आदरणीय करसनजी ठाकरे यांचा शुभ सन्मान होत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. शुभ सन्मान, मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह लगेच असं पुढचं स्वागत केलं जात आहे. आदरणीय ॲडव्होकेट साहेब सुजितजी भोईर साहेब, एक जबरदस्त व्यक्तिमत्व, एक प्रेमळ व्यक्तिमत्व, एक आनंदी व्यक्तिमत्व आणि एक समाज उपयोगी व्यक्तिमत्व असे आमचे सुजितजी भोईर साहेब उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा या ठिकाणी शुभ सन्मान केला जात आहे. ने लगेच जा, लगेच ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. षटकार आला आणि निश्चितच आता पूर्णपणे बॅक करताना सुजित भोईर साहेब. तसेच पुढचा सन्मान केला जातं आमच्या गावचे माजी सरपंच हरिभक्त परायण रमेशजी तुकाराम भोईर साहेब उपस्थित आहेत. आपलं सुद्धा या ठिकाणी शुभ सन्मान केलं जात आहे. आपण सुद्धा व्यासपीठासमोर यायचं आहे. आदरणीय रमेशजी तुकाराम भोईर हरिभक्त परायण, अतिशय मेहनती आणि धार्मिक कार्यामध्ये ज्यांचा हिरिरीने सहभाग असतो अशा आमच्या आदरणीय हरिभक्त परायण रमेशजी भोईर साहेब, माजी सरपंच सरवली. आपण लगेचच व्यासपीठासमोर उपस्थित व्हायचंय. आदरणीय रमेशजी भोईर साहेब या. धन्यवाद. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. फक्त आणि फक्त एका धावेची आवश्यकता आहे. जय बजरंग कारिवली या संघाला हा सामना जिंकण्यासाठी, अजिंक्य पदाला गवसणी घालण्यासाठी एक धाव अपुरी आहे आणि ती कोणाच्या बॅट मधून धाव येईल? उप तालुका प्रमुख चषक 2024 चा विजेता कोण? हरी तयार बॉलिंग मार्कवर शेजारी वाढलेले आहेत. चेंडू आणि बॅट मध्ये हलकासा स्पर्श, चेंडू जाते थर्ड मॅनला आणि ह्याच बरोबर चॅम्पियन ऑफ चॅम्पियन जय बजरंग कारिवली. कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅच्युलेशन. वेल प्लेड, वेल प्लेड, वेल प्लेड. वेल डन, वेल डन, वेल डन. जय बजरंग कारिवली. अभिनंदन, 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 अभिनंदन. जय बजरंग कारिवली.
या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित असलेले प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये ज्यांचं मोलाचं योगदान असतं असा एक माझा विद्यार्थी आणि असं एक लाडकं व्यक्तिमत्व निलेशजी सखाराम चौधरी साहेब या आपला या ठिकाणी शुभ सन्मान केला जात आहे. प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये त्यांचा एक मोलाचा सिंहाचा वाटा असतो असं आमचं एक गोड व्यक्तिमत्व निलेशजी सखाराम चौधरी या ठिकाणी त्याचा शुभ सन्मान होत आहे. हॅलो हॅलो तर एक यशस्वी स्पर्धा ही संपन्न झालेली आहे आणि या चषकावर नाव कोरलेलं आहे जय बजरंग कारिवली या संघाने. पुन्हा एकदा आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि निश्चितच थोड्याच वेळात बक्षीस वितरणाला सुरुवात करण्या अगोदर काही मान्यवरांचा शुभ सन्मान देखील केला जाईल. दोन्ही टीम व्यासपीठासमोर या. जय बजरंग कारिवली आणि सोनादेवी टेमगर अंतिम फेरीचा सामना आपण बघितला. अतिशय चित्तधरारक अवस्थेमध्ये हा सामना प्रेक्षकांना बघायला मिळाला. सरते शेवटी जेतेपदाला गवसणी घातली. जय बजरंग कारिवली या संघाने उप तालुका प्रमुख चषक 2024 वर आपलं नाव कोरलं. तत्पूर्वी या स्पर्धेमध्ये जाणे खूप चांगली कामगिरी आपली पार पाडली. अतिशय पुन्हा एकदा दोन्ही संघांना विनंती करतो आपण पुढे या. बक्षीस समारंभाला आम्ही सुरुवात करणार आहोत. दोन्ही टीम याची नोंद घ्या. चला जय बजरंग कारिवली आणि सोनादेवी टेमगर आपण व्यासपीठासमोर या. सर्वात प्रथम डीजे हर्षल अतिशय चांगली साऊंड सिस्टीम त्यांची आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान मान्यवर कक्षामध्ये हा केला जाईल. डीजे हर्षल पाटील आपण पुढे या. कोणी प्रतिनिधी असेल तर लवकरात लवकर पुढे या. नेक्स्ट अतिशय दर्जेदार लाईव्ह टेलिकास्ट आपण बघितलं. संपूर्ण जगभरामध्ये ही स्पर्धा त्यांनी प्रसारित केली. UCN लाईव्ह टेलिकास्टचे प्रोप्रायटर मिस्टर रुपेश ठाकरे आपण पुढे या. आपला एक विशेष स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. रुपेश ठाकरे आपण पुढे यायचंय. त्यांचा शुभ सन्मान हा मान्यवर कक्षामध्ये संपन्न केला जाईल. श्यामदादा चौधरी साहेबांना विनंती करते साहेब आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा आहे. कॅमेरामॅन स्टेज कव्हर करायचा आपल्याला. अतिशय क्लीन अँड नीट लाईव्ह टेलिकास्ट साफ सूत्र लाईव्ह टेलिकास्ट ज्यांच्या माध्यमातून बघायला मिळालं असे UCN लाईव्ह टेलिकास्टचे प्रोप्रायटर रुपेश ठाकरे यांना सन्मानित केले जात आहे. त्यानंतर मॅन ऑफ
गोल्डन फिंगर. महाराष्ट्रामध्ये सध्या एकच चर्चा आहे, अल्पेश गायकवाड. आपण पुढे या, आपला देखील एक विशेष स्वागत आणि सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप चांगली बोटांची जादू त्याने दाखवली. अपंगत्वावर मात करून मात्र खूप चांगली उंच भरारी ज्याने घेतलेली आहे. अल्पेश गायकवाड एक गुणलेखक आहे आणि त्यांना सन्मानित केले जात आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर संपूर्ण मैदानाची सजावट किल्ले दुर्गाडी मंडप डेकोरेटर्सचा प्रतिनिधी कोणी प्रोप्रायटर असेल तर आपण पुढे या, त्यांना देखील आम्ही सन्मानित करणार आहोत. खूप चांगली सजावट करण्यात आली. किल्ले दुर्गाडी मंडप डेकोरेटर्सचा कोणी प्रतिनिधी असेल तर पुढे या, आपला देखील एक विशेष स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. त्यानंतर या स्पर्धेमध्ये तिन्ही पंचांनी डीजे हर्षल पाटील, आपण पुढे या. डीजे हर्षल पाटील आमच्या आवाजाची ज्याने काळजी घेतली, खूप चांगली साऊंड सिस्टीम, आणि त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे. बघा, जेव्हा चौकार लागले, षटकार लागले, विकेट पडले, तेव्हा त्यांनी मराठी हिंदी दाक्षिणात्य धून आपल्या समोर पेश केले. त्यांचा शुभ सन्मान हर्षल पाटील प्रोप्रायटर यांना सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर अचूक आणि बिनचूक निर्णय ज्यांचे संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळाले. पंच भाऊ पाटील, मॅन फ्रॉम खारबाव. पंच भाऊ पाटील, आपण पुढे या, त्यांचा एक विशेष स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी गुरुनाथ चौधरी आपणास विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते पंच भाऊ पाटील यांना सन्मानित करावं. त्यानंतर दुसरे पंच सुनील म्हात्रे, मॅन फ्रॉम पिंपलास. दुसरे पंच सुनील म्हात्रे, आपण पुढे या. तिसरे पंच सुरेश घरत, मॅन फ्रॉम कारिवली. खूप चांगली पंचांची भूमिका ज्याने पार पाडली संपूर्ण स्पर्धेमध्ये. अचूक आणि बिनचूक निर्णय ज्यांचे आपल्याला निश्चितच बघायला मिळाले. त्यानंतर समालोचक खूप चांगली माझी साथ ज्याने दिली, CS पाटील सर, आपण पुढे या. त्यांचा एक विशेष स्वागत आणि सन्मान मान्यवर कक्षामध्ये संपन्न केला जाईल. CS पाटील सर. आदरणीय छत्रपती पाटील सर, त्यांच्याविषयी म्हणायचं झालं तर एकदम अतिशय गोड आवाज, प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून सोडणारा असा आवाज म्हणजेच आमचे छत्रपती दादा पाटील. त्यांची एक शैली, त्या शैलीबद्दल अतिशय नाही आहेत का तुमचं? आतापर्यंत आपण ज्यांचा आपण अतिशय गोड आवाज ऐकला, कुठले सर तुम्ही? अतिशय सुंदर या ठिकाणी समालोचन, क्रिकेटमध्ये समालोचन कसं असावं ते म्हणजेच आमचे आदरणीय वेलेगावचे जयवंतजी पाटील साहेब. अतिशय सुरेख आपण या ठिकाणी समालोचन केलं आणि प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आणि ही कला आपण या ठिकाणी आत्मसात केली, त्याबद्दल या ठिकाणी खरोखरच आपलं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. या ठिकाणी आमच्या सरवली गावच्या वतीने आणि शामशेठ चौधरी यांच्या वतीने आपला सन्मान. धन्यवाद. अजून कोण राहिला? या ठिकाणी अजून एक उपस्थित आहेत आमचे अतिशय जुने जाणते खेळाडू संदीप नाईक साहेब.